शेवटी निवडणुका या 5 वर्षांनी होणं गरजेचं होतं. सुप्रीम कोर्टाने या संदर्भामध्ये जी केस त्यांच्याकडे प्रलंबित होती त्यावर निर्णय देण्यासाठी उशीर झाल्याने निवडणुका ज्या साधारणतः 2022 मध्ये अपेक्षित होत्या त्या आता होत आहे. या निवडणुका लोकशाहीच्या दृष्टीने महत्वाच्या. भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या दृष्टीने कधीच तयारी करत नाही. निवडणूक हे आमच्या कामाचं बाय प्रॉडक्ट आहे. 5 वर्ष 7 वर्ष भारतीय जनता पार्टी विविध कामातून लोकांची मनं जिंकावी, त्यांची सेवा व्हावी या दृष्टीने काम करते आणि म्हणून निवडणुकीसाठी काही विशेष आम्ही काही करत नाही. निवडणुकीच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल अनेक आरोग्य शिबिर झालेत. निवडणुकीच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी काल जरी आचारसंहिता होती तरी हायकोर्टाचे सन्माननीय न्यायाधीश महोदयांनी या वर्षाचा गौरव वाढवणारी 36 कोटी 70 लाखाच्या न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन केलं. आम्ही जर तुम्ही बघितलं तर भगवान तिरुपती मंदिराकडे जाणारा रस्ता तेव्हा आमचे निलेश खरवडेजी, हरीश शर्माजी या सर्वांनी आग्रह केल्यावर आपण तो रस्ता केला आणि मग परवा आनंद झाला की जेव्हा एक सन्माननीय नागरिक म्हणाला साहेब हा रस्ता पाहिल्यावर आम्हाला सुद्धा आनंद झाला. असे मी तुम्हाला अनेक उदाहरणं देऊ शकतो. मला विश्वास आहे आम्ही कामासाठी मतदान मागतोय. आम्हाला बगारशा मोठं करायचं आहे, व्यक्ती मोठा करायचा नाही आहे आणि लोकांनी आशीर्वाद दिला. शेवटी लोक श्रेष्ठ आहे. त्यांना वाटलं बगारशा आगे जाना चाहिए तर आमच्या उमेदवारांना आगे बढो म्हणतील. त्यांना वाटलं नाही बगारशाचा विकास कोमात गेला पाहिजे तर ते आमच्या उमेदवार म्हणतील थांबा 5 वर्ष थांबा, तुम्ही थांबा आम्ही थांबतो.